ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम नमो भगवते परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर साधकांचे मायबाप बालमुली आणि भगवान विष्णू असे ज्ञानोबायांचा श्री चांगदेव 65 हा ग्रंथ आपण पाहतो। या चांगदेव 65 चा आपला आतापर्यंत 43 उंगार पाहून झालेले आहे। आज आपल्याला ही 44वी चांगदेव 65 पाहिजे। चांगदेव 65 या उभ्या बरोबर पाहायला फार सोपं वाटतात, परंतु अर्थाच्या दृष्टीने अतिशय गंभीर आणि खोल अशा अर्थ आहे। त्यामुळे शब्द सोपे, परंतु त्या शब्दामागे असलेला जो अर्थ आहे तो गहन, आणि हा गहन अर्थ ज्ञानोबा संशय। ज्ञानोबांना ते आत्मज्ञान प्राप्त झालेले त्या आत्मस्थितीत असतात, आणि आत्मस्थितीमध्ये असलेला महात्मा जे काही बोलतो ते त्याच्या आत्म्यातून होत। त्यामुळे शब्द तर ते आपल्या भाषेतून वापरतात, परंतु त्या शब्दांच्या मध्ये त्यांचा जो भाव आहे तो गंभीर आहे, तो आपल्या सर्वसाधारणांना समजावा, आपल्याला समजून घ्यावा। वास्तव सहसा चांगल्या पाष्टीवर भाषिक प्रवचन होत नाही, होत असेल ते भाग्यवान होते। सुदैवाने आपण आत्मचित घेतलेला आहे आणि त्या उभ्या नियम आपल्या कानावरून जात आहे, हे ज्यांना ऐकायला मिळतं ते भाग्यवान आहे। आता ज्यांना ऐकायला मिळत नाही, या गावात असून राहून सुद्धा ज्यांना हे ऐकून जमत नाही, त्यांचं प्रारंभ 44 समजून घ्या। सांगदेवांना अरे सांगदेवा, मी तुला उपदेश करायला सांगदेवा, तुझ्याशी बोलणं मला आवडतं। आवडतं कारण तुम्ही ज्ञानस्वरूप आहेस। ज्ञानोबा आपल्या सारखाच चांगदेवाला समजून उपदेश देत आहे, ही मोठी अलौकिक गोष्ट आहे। गुरु ज्या भूमिकेत आहे, ज्या स्थितीत आहे, त्या स्थितीतून आपल्या शिष्याला कसा बोध देत आहे, हा आश्चर्यकारक असा अनुभव आहे। ज्ञानोबा समजले, काही करी बोले कल्पी थोडा समजूया। काही करी, करी म्हणजे करणे,
काही कर, काही कर, काही बोले. बोल म्हणजे आपलं माहिती बोल किंवा काही बोलणं, काही करणं, काही बोलणं. कल्पी, कल्पी म्हणजे कल्पना करणे. सोपे शब्द काही. काही करणं, काही बोलणं, काही कल्पना करणं. सोपे देखील सोपे. का न करी, न बोले, न कल्पे. किंवा का किंवा न करी म्हणजे पहिल्या चरणाचा लिंग. पहिल्या चरणामध्ये करणं, बोलणं, कल्पना करणं. आता दुसऱ्या चरणामध्ये ते सांगणारे न करणे, न करे, न बोले, काही न बोलणे, न कल्पे, काही न कल्पे. ही सोपी फार होतो. सर्व शब्दाने हरी सांगेवा. काही करणं, काही बोलणं, काही कल्पना करणं किंवा काही न करणं, काही न बोलणं, काही न कल्पना करणे. सोपी हे दोन्ही, या दोन्ही गोष्टी करणं आणि न करणं, बोलणं आणि न बोलणं, कल्पना करणं न करणं, या दोन्ही गोष्टी या दोन्ही दिशा स्वरूपी न घेता आणि सांगेवा या दोन्ही गोष्टी तुझ्या स्वरूपामध्ये उत्पन्न होते, या स्वरूपाच्या ठिकाणी प्रगट होते. हे दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती वस्तू, न घेती वस्तू, वस्तू म्हणजे उत्पन्न होते. या दोन्ही गोष्टी तुझ्या ठिकाणी निर्माण होत नाही, उत्पन्न होत नाही, उठाव झाली. कशामध्ये? तुझ्या स्वरूपामध्ये, तुझ्या आत्मस्वरूपामध्ये. आत्मस्वरूपामध्ये करणंही नाही आणि न करणंही नाही. आत्मा काही करतो का? आपण पाहिलंय ना, आत्मा कसे आपल्या देहात राहतो, परंतु तो देहाशी असंग आहे, अलग आहे. आणि देहाशी तो असंग राहिल्यामुळे त्या देहाच्या, इंद्रियांच्या, त्यांच्या कर्माच्या भांडणीमध्ये करत असतो. आत्मा कसा राहतो? बिलकुल अलग. देहात आहे तर देहाची जी शक्ती त्याच्यातून आलेली ती करते सगळं. परंतु स्वयं आत्मा जो आहे, परमात्मा, आत्मा, ब्रह्म, काही नाव द्यायला त्याला, तो आत्मा मात्र या देहाच्या, इंद्रियांच्या या गोष्टींमध्ये करत नाही. जो काही करतही नाही किंवा करतो असं होत नाही. तेव्हा तुझ्या स्वरूपामध्ये या गोष्टी नाही. स्वरूपामध्ये बोलणं न बोलणं, करणं न करणं, कल्पना करणं न करणं, ह्या गोष्टी येऊ शकत. आता हा विषय इतका सोपा झालेला आहे. आपल्यामध्ये काही मग हे कशाने घडतं? आपण जे काही करतो, आपण जे बोलतो, आपण ज्या कल्पना करतो, किंवा आपण काही करत नाही, आपण काही बोलत नाही, किंवा आपण काही कल्पना करतो, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठे घडतात, कशाने घडतात आणि का घडतात? सगळ्यांना माहिती आहे की आपण सर्व काम करतो ना, आपले हात पाय सगळे कामाला जातात.
हा सगळा बाह्य व्यवहार आहे. देहाकडून आणि देहाच्या इंद्रियाकडून होणारा हा बाह्य व्यवहार आहे, जगातला व्यवहार आहे. आपण किती काम करत असतो सकाळी उठल्यापासून, बघा ना, झोपेपर्यंत आपलं शरीर इंद्रिय सतत कामामध्ये लागलेलं असतं, काही करण्यात लागलेलं असतं, करत असतो आपण. आणि केल्याशिवाय आपल्याला बरंही वाटत नाही. जर आपलं शरीर चांगलं असलं चुपचाप पाहून असं वाटेल का, काहीतरी करत असतो माहिती. असं तो काही ना काही करत असतो, तसं तो बोलण्याने काही बोलत असतो. तो जे बोलतो कितीतरी दिवसभर आपण काही ना काहीतरी या मुखातून शब्द करत असतो. त्याला हवं चहा घेऊन जावं, सकाळी उठल्याबरोबर चहा झाला, हो चहा करा, चांगली करा, असं करा, कितीतरी सकाळपासून आपलं कोण सुद्धा हे जे अनेक प्रकारचे शब्द आपण बोलत असतो दिवसभर, आम्ही करतो इंद्रियांनी आणि तोंडाने काम करतो. बोलणे हे तोंडाचं काम आहे, वाणीचं काम आहे. वाणी काम करत असते, हातपाय काम करत असतात, कान काम करत असतात, नाक काम करत असतं, जीभ काम करत असते. सर्व इंद्रिय आपली कामामध्ये असतात, क्रिया करतात. किंवा जेव्हा त्यांचं काम नसेल तेव्हा चूक जातात. आता खायचं काम नसेल तर आपण जीभ थोडी घालत नसतो. जेव्हा ऐकण्याचं काम नसेल तेव्हा आपण काम हेच तात्पर्य करणं न करणं, बोलणं न बोलणं. आणि आपण मग ही जी कामं करत असतो की आता आजचे काही काम संपला, काय करायचं याची कल्पना करतो, विचार करतो. आता यानंतर आपण काय करायचं, अशा अनेक कल्पना आपण करत असतो. कल्पना विचार करूनच आपल्या कर्माची गती सुरू झाली. कल्पना केल्याशिवाय आपण यंत्रासारखं सुरूच करतो. ही जी यंत्र आहे त्यांना कल्पना नाही करता येत, करतात ते, परंतु कल्पना करणं हे त्यांना माहिती नाही, कारण त्याच्यामध्ये चेतना दिसते. म्हणून आपण मनाने चित्ताने कल्पना करतो, असं करायचं, असं करायचं, असं करायचं, आता असं नाही करायचं, असं नाही करायचं, असं नाही करायचं. अशा प्रकारच्या करणे न करणे याच्या संबंधीच्या कल्पनाही आपण करत असतो. ज्ञानोबा स्वामी सांगेवा, हे सगळं जे आहे ना आपलं जीवनामध्ये चाललं हे आत्मस्वरूपात हे आज्ञामध्ये, आज्ञामध्ये कुठेच काहीच नाही. तिथं एक सुद्धा क्रिया नाही, तिथं एक सुद्धा शब्द नाही, आणि कल्पनेचा विशेष नाही, कल्पना. तात्पर्य असं की बाह्य आपण इंद्रियांनी आणि देहाने ज्या अनेक गोष्टी करतो त्यामध्ये आत्म्याचा कुठलेही संबंध नाही. थोडा हे सर्व लक्षात ठेवा. हा आत्मराग असा काही विचित्र आहे की जो आपल्या देहात तर होतो, खरं म्हणजे त्याच्या चेतनेने, त्याच्या शक्तीने आपली सगळी कर्म होतात. आपण कल्पना करतो, बोलतो वगैरे वगैरे, परंतु तो आपल्या या सगळ्या कर्मांपासून अलिप्त राहतो, तटस्थ राहतो. द्रष्टा भाव आत्मा आहे. तेव्हा त्याच्या स्वरूप स्थितीमध्ये त्याची जी अवस्था आहे आत्म्याची, तिच्यामध्ये या बाह्य गोष्टींनी काही फरक पडत नाही, काही बदल होत नाही. त्याच्यामध्ये तो आहे त्याच अवस्थेमध्ये अखंड राहतो. अखंड नित्य अशी त्याची जी अवस्था आहे त्याच अवस्थेमध्ये तो प्रसाद राहतो.
हे प्रत्येक साधकाला कळलं महाराज. हे जर खरोखर कळलं तर आपल्याला आत्म्याकडे जायला सोडून आता आत्म्याकडे जायचं असलं तर आपल्याला काय करावं लागेल? हा सगळा मायाचा करण्याचा भाग आहे. पूर्ण शब्दांनी काम करणं, कल्पना करणं, हे सगळं न करण्यामध्ये झालं. म्हणजे काय करा, करू नका. आता काय बंद करणं, बंद काय बोलून आले का तुम्ही बंद करा, शिकून का. मग आणि मग गप्प बसून कल्पना करता का देशात येईल, पाहुणा येईल, ते अमूक येईल, ते येईल, अशा काही कल्पना करून राहिले का? बंद, कल्पना बंद. म्हणजे तुम्ही किती इंद्रियांना आता त्यांची कामं बंद करून झोपाटे आपलं लावून घेतो. लावलं ना, जसं गुरु भविष्यामध्ये आपण गुंपण लावतो, झोपाट लावतो. झोपाट म्हणजे काय? फाटक. आणि ते फाटक बंद करून होतो आपण. फाटक लावलं किंवा हे बाहेरचे प्राणी ऐकू शकत. जसं हे बाह्य जगत जे आहे ना, ते आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये येतील, अंतःकरणामध्ये येतील. आणि ते जर येत राहिलं ना, तुम्हाला आपल्याकडे कधी जाता येणार. किती सोपं आहे, किती सोपं आहे. आपल्याला जर आत्मदर्शन पाहिजे असेल, आत्म्याकडे जायचं असेल, आत्मस्वरूपामध्ये जायचं असेल, ज्ञानोबा किती सोपा उपयोग राहिल्या संदेवा. अरे संदेवा, तुझं सगळं लक्ष बाहेर आहे बाबा. नको तू समाधी करायला तू गप्प राहतो. 6-6 महिने ती इंद्रिय सगळी शिकून जातात. पण एकदा तू त्या समाधीतून उठला रे उठला, ती 6 महिन्यात जेवढी विश्रांती त्या इंद्रियांनी घेतली असेल ना, त्याच्या चौपट 10 पट किती कठीण त्यांना तू थकवतो. आणि हा आपला बरं असंच होतं. आपल्याला सुद्धा आपण झोपतो ना, झोप ही आपल्या इंद्रियांना प्राप्त होणारी विश्रांती आहे. झोपेमध्ये सगळे इंद्रिय बंद जातात, काम बंद करतात. त्यानंतर हात पाय वगैरे, कान वगैरे सगळं बंद. झोपेमध्ये हे सगळं विश्रांती ते घेत असतात. पण ती झोप संपली संपली, मोठ्या इंद्रियांमध्ये आपण कामाला म्हणतो ते बसला का विश्रांती दिला मला. त्या इंद्रियांना आम्ही इतकं थकवतो. झोपेमध्ये जेवढी त्यांनी विश्रांती घेतली असेल ना, त्याच्या चौकट आपण त्यांना बघून लागतो. ते सांगू राहिले की अरे असं नका करू, हे चांगले बसणं. हा तुझा जो जगामधला खेळ चाललेला आहे, तू काय करतो? तू बाबा बोलतो सर्पाचा आणि मला तुकाच्या वाक्यांनी सगळ्या आपल्या शिष्याला गुरु पाहतो. दक्षिणासाठी त्यांना आशीर्वाद देतो, ऐकतो. केवढा तमाशा आहे ना. क्षणभर सुद्धा सुख लागलेले हे तुझं चालले बाहेर.
हे बंद केल्याशिवाय, हे फाटक बंद केल्याशिवाय तुला आत आपल्याकडे जाता येईल. आणि तुला आत्मज्ञान व्हायलाच पाहिजे. आत्म्याशिवाय, आत्मज्ञानाशिवाय हे जे तुझं योग सामर्थ्य ना, तुला मुक्तीच मिळाली, जीवनमुक्त होणारच नाही. निश्चित समाधी होते, ठीक आहे, समाधी होते, सगळी इंद्रिय बंद होणार, ठीक आहे, पण तू एवढ्याने आत्मज्ञान नाही. समाधी मध्ये राहिला आत्मज्ञान कसं होईल? तू झोपून राहिला तर आत्मज्ञान होईल का? समाधी आणि निद्रा दोन साध्य आहेत. एवढाच आहे की निद्रेमध्ये अज्ञान असतं आणि समाधीमध्ये ज्ञान असतं. फक्त आपल्याला आपण जीवन हा एवढाच फरक आहे. समाधी आणि निद्रा याच्यामध्ये विशेष फरक नाही. आपण झोपेत गेलो म्हणजे आत्मज्ञान होईल आपल्याला. तसं झालं असेल तर आपण खूप लोक घेतले असेल असं दिवस चांगला उपाय हो आणि समाधीचं काही लावता येत नाही. अजून देवासाठी समाधी लावता येत नाही. झोपेत किंवा समाधीतून आत्मज्ञान होत. आत्मज्ञानासाठी आपल्याकडे जावं लागेल. सुरुवात म्हणतात आत्म्याची स्थिती तर बघ कसा आहे. जेव्हा तुझ्या आत्म्याची बघणार थोडस तुला बघणार जाणवतो पाहून आपल्याला पाहणार तेव्हा त्यानुसार सांगतायत ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायातली ज्ञानेश्वरी 18वा अध्याय 81 ऐसा स्वस्वरूपे कला, ऐसा स्वस्वरूपे कला, जो दृश्येशी द्रष्टा आदला, जो दृश्येशी द्रष्टा आदला, तो नेणे काय राहटला इंद्रिय ग्रंथ, तो नेणे काय राहटला इंद्रिय ग्रंथ. ज्ञानोबा त्या मुक्त आत्मस्थितीमध्ये गेलेल्या मात्राचं वर्णन करून आहे. चांगदेवा सौंदर्य अरे चांगदेवा हा आत्मज्ञानी बघ कसा वागतो. हा म्हणजे तो स्वस्वरूपाने उठलेला जागा झालेला, स्वस्वरूप त्याची जागृत झालेली आत्मस्वरूपामध्ये तो आहे. आणि आत्मस्वरूपामध्ये जो जातो, आत्म्यामध्ये जो जातो, आत्म्याशी जो होतो, मग त्याचा बाह्य दृष्टा आणि दृश्य हा भाव नाही. मग दृश्य आणि दृष्टा भाव बाहेर आहे तेव्हा त्याचा दृश्य आणि दृष्टा भाव आतून जातो, हे संपून जातो. आत्मस्वरूपाकडे जो जातो, आत्मस्वरूपामध्ये जो असतो, त्याचा दृश्य दृष्टा भाव संपला. आणि जो दृश्य दृष्टा भाव संपल्यानंतर आपल्या आत्मस्वरूपामध्ये राहतो, स्थिर राहतो. ज्ञानोबा सांगतात तो नेणे काय राहटला इंद्रिय ग्रंथ. मग त्याला काहीच कळत नाही की माझ्या इंद्रियांनी काय कामं केली. राहटला म्हणजे हा उद्योग केला. माझ्या इंद्रियांनी बाहेर काय काय कामं केली हे मला काहीच माहिती. स्थितीमध्ये होते. आत्मस्थितीमध्ये असणारे महात्मे इंद्रियांच्या बाबतीमध्ये उदास असतात. ते कामं करतात, त्यांची कामं कमी नसतात, परंतु त्या ठिकाणी त्यांचा जो अहम भाव आहे, मी करतो देहभाव जो आहे तो नसतो. कामं त्यांची चालू असतात, त्यांनी काम करावं, देहाने म्हणून करावं लागतं. परंतु ती जी कर्म होतात इंद्रियांची, त्या कर्मांमुळे त्यांना
कोणत्याही प्रकारचा हिस्सा किंवा कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा त्यांच्या कर्मामध्ये कोणत्याही प्रकारचं सहाय्य तो आपल्याकडून देते. आत्मा हा स्वतंत्र आहे, तो इंद्रियाधीन नाही, इंद्रियांच्या ताब्यात नाही. त्यामुळे ती इंद्रिय कशी मागे जातात. म्हणून जो महात्मा आत्मस्वरूपामध्ये राहतो त्याला त्या इंद्रियांचं राहणं म्हणजे काम करणं कळत नाही. तो आत्मस्थितीमध्ये सुखामध्ये आनंदामध्ये डोलत असतो आणि त्याची इंद्रिय बाहेर काम करत असतात. शेतात करतात, कोणाला बोलायला सुरू घेतात, काय जे काही काम असेल ज्या ज्या इंद्रियाचं ते चाललीच असत. असे महात्मे खाताना सुद्धा त्यांचं लक्ष नसतं का खातो. आपला बघा तुम्ही शेगाव गेलेल्यानंतर हे असे महाराज होते की ते कुठे बसून खायचे, कुठे राहून बसून खायचे. आपल्याला वाटायला महात्मा आणि हे क्रीडा घेऊन काय करून झाले, त्यांना खाण्याचं काही नसतं. हे आपण कुठे बसलो आहोत, काय खातो आहोत, भानच देहाचं बांधून त्यांचे कपडे सुद्धा नसायचे. त्यांना नुसतं भान गेलेलं असतं. ही जुरी अवस्था आहे. जुरी अवस्थेमध्ये फार थोडेसे वागणे पाहायला मिळतात. पण त्याच्यानंतरच्या सुद्धा ज्या ज्यांनी लोकांच्या अवस्था त्या सुद्धा दोन कशा नसतात, त्यांना देहभान असतं. किंवा ज्ञानोबा समजायचे चांगलेवा आत्मज्ञानी माणसाला इंद्रिय बाहेर का करत आहे, इंद्रियांचा व्यवहार कसा चाललेला आहे हे जाणत नाही. आपलं असं कधी होऊ शकत नाही. आपण आपल्या इंद्रियांच्या बाबतीमध्ये सतर्क राहतो. ज्ञान राहत आपल्याला, माझे डोळे काय पाहून राहिले, कान काय ऐकून राहिले, माझी जीभ काय घेऊन राहिली, काय खाऊन राहिली, काय घेऊन राहिलं, हे सगळं कळत आपल्याला. आणि आपला मी त्यामध्ये राहतो. जीव आवडला तो जीव भाव घेऊन तो सगळं हे करत असतो. त्यामुळे आपली स्थिती फार वेगळी आहे आणि अशा मुक्त आत्मज्ञानी माणसाची स्थिती अगदी भिन्न आहे. त्याचा अहंभाव वगैरे सगळं गेलं ना, त्याचा वागला दृष्टीभाव त्याला काहीच नाही, त्याला अहंकार नाही त्याचा. त्यामुळे तो सगळी कर्म करूनही न करता राहतो आणि देहात राहून सुद्धा विदेही असतो. असं आपल्याला होऊ शकत. ती स्थिती येण्यासाठी आपण सुद्धा जावं लागेल. हा जो ज्ञानी महात्मा असतो तो कसा वागतो, कसा राहतो, ते पुन्हा ज्ञानेश्वरी पुन्हा सांगणार ते सांगतील. आता कारण तो त्यांचा अनुभव आहे. आत्मस्थितीमध्ये असलेला आत्मज्ञानी मनुष्य कसा राहतो, कसा वागतो हे कोण सांगेल? आपण कसं सांगू? पण आपल्याला ते आत्मज्ञान प्राप्त व्हायचे म्हणून ज्ञानोबा सांगणार. काय म्हणतात, मुक्ताचे देह तैसे, मुक्ताचे देह तैसे. जो जीवन मुक्त झालेला आहे, जिवंत तर आहे पण तो जिवंतपणेच मुक्त होऊन गेला या सगळ्या कटकटीतून पार पडला. त्यानंतर जीवनमुक्त जो आत्मज्ञानी आहे तो जीवनमुक्त होतो. मुक्ताचे देह तैसे, त्याचा जो देह असतो तो कसा
हालत संस्कार वशी त्याचा ध्येय आणतो. इंद्रिय काम करतात पण ही सगळी जी इंद्रिय काम करून राहिलीला ती त्याच्या पूर्वसंस्कारानुसार करीत होतात. त्याच्या पूर्वजन्मामधली त्याच्या चित्तामध्ये असली मनामध्ये असली बुद्धीमध्ये असली त्याच्याप्रमाणे इंद्रिय त्यांची काम करत असतात. म्हणून आपली जी कर्म घडतात ना आपल्या काम करतो ना ती सुद्धा आपल्या प्रारंभाप्रमाणे होतात. आपण पुष्कळ म्हणतो मला हे बुद्धी कशाला पाठवलं ते बुवा हे कशाला ते बुवा असं नको होतं का होत असतं कारण ते आपलं प्रारंभ असतं. ही सगळी स्वरूप आपल्याला आपल्या प्रारंभाचा भूल असतो. पाहिले ज्ञान शिकले आपल्याला जी सुख येतात किंवा दुःख येतात ती सुख दुःख आपल्याच कर्माची फळ असतात. कोणती या जन्मातल्या कर्माची असली किंवा मागच्या जन्माच्या कर्माची. म्हणून ती मागच्या जन्माची किंवा या जन्मामध्ये होऊन गेलेल्या कर्माची जी फळ येतात त्याला प्रारब्ध भोग. म्हणून हा प्रारब्ध भोग जो आहे ना तो संस्कारांनी म्हणजे प्रारब्धांनी आपल्याला ज्ञानीला सुद्धा प्रारब्ध असतं. आत्मज्ञानी आता त्यावेळेला तर ते नव्हते आत्मज्ञानी. जेव्हा तेही माणसा जन्मामध्ये काही कर्म करत असेल त्यावेळेस आत्मज्ञानी होते. आता ते जीवन मुक्त झालेले मग आता जीवन मुक्त जरी झाले तरी त्यांचे जे संस्कार चित्तामध्ये मनामध्ये बनलेले आहे ते गप्पे राहतील. म्हणून त्यांच्या त्या चित्तामधल्या संस्कारांच्या दृष्टीनं त्याचं शरीर हालतं काम करतो. हे समजा चालू आहे. मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार विषय देखून लोक विषय करता म्हणती. बाहेरच्या लोकांना आपल्या सगळ्यांना असं वाटतं आपल्यासारखं काम करून राहिला हा मूर्खपणा आहे आपला. पण आपण जाणत नाही कशी विषय मूर्खता. बाहेरच्या लोकांना मात्र तो करता आहे तो कर्म करून राहिलेला आहे आपल्यासारखाच आहे तो असं वाटत. कारण बाहेरच्या लोकांना काय माहिती त्याची अंतरंग स्थिती कशी आहे तो अंतरंगाने कसा बदललेला आहे हे कोणाला कळत नाही बाहेरच्या लोकांना. आणि म्हणून ते बाहेरच्या लोकांना आपल्या खर्चाच करता आहे कर्म करतो आहे असं म्हणतात. काही झाले तसंच म्हणणार तसंच म्हणणार ना. आपण जे जमवलेलं भांडवल असतं आत्मज्ञानाचं ते आत्मज्ञानाचं भांडवल लोकांना दिसत नाही. बाहेरचं भांडवल जमवलेलं दिसत मात्र त्याच्यामुळे घरदार बांधली शेती जमा केला फॅक्टऱ्या बांधल्या काय नाना प्रकार करतो. हे जे बाहेरचं भांडवल आहे हे जमवलं की लोकांनाही दिसत त्याला जास्त मान देतात. पण त्या भांडवलापेक्षा श्रेष्ठ भांडवल त्याचं आहे आत्मज्ञानाचं. आत्मशुद्धीचं भांडवल हे सगळ्यात श्रेष्ठ भांडवल आहे. हे भांडवल लोकांना दिसत नाही त्यामुळे ते लोक त्याला मान देत नाही. काय काही गाडी नाही घ्यायचे साधे कपडे घालतोय घरामध्ये काही नाही त्याच्या म्हणून मूर्ख लोक आत्मज्ञानी माणसाला उद्दिष्ट
त्यांच्या जीवनामध्ये आणि आत्मज्ञानी माणसामध्ये महान फरक असतो, फार फरक आहे. मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार असे देखून लोक तिसे करता म्हणून अनुभव येते. म्हणतात ते सांगतात तैसे वेद्य वेदकपणीशी, तैसे वेद्य वेदकपणीशी पडिले का जयाचा जयाच्या त्रासी. वेद्य वेदकपणीशी पडले का जयाच्या ग्रासी. दया मी देह ऐशी अंता कैशी. जन्म समजायले त्या अध्यायामधलं ते म्हणतात मी आता वेद्य आणि वेदकपणीशी म्हणतात मी जाणणारा आणि जाणतो ते ज्ञान. वेदकपण म्हणजे जाणणं, ज्ञाता आणि ज्ञान यांच्या बाबतीमध्ये तो ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान अशी त्रिपुटीमध्ये जसा दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी जशी त्याने करून टाकली, तशी ज्ञाता ज्ञेय आणि दर्शन ही त्रिपुटी त्याने करून टाकलेली. कोणाचा द्रष्टाही नाही, द्रष्टा नसल्यामुळे दर्शन नाही, दृश्य नाही. म्हणजे ही त्रिपुटी त्याच्या ठिकाणी नाही, ही त्रिपुटी त्याने घेऊन टाकलेली असते. जशी दृश्य द्रष्टा दर्शन, तशी ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी त्याच्या ठिकाणी. आपल्याजवळ ही त्रिपुटी आहे. आपण वस्तूंकडे पाहिलं की नाही आपल्याला ज्ञान होतं त्या गोष्टीचं. म्हणून तर आपण सांगितलं अहो घरातून साखर आणा, ज्याला सांगितलं तो मीठ आणेल का, बरोबर साखर दिली का, कारण त्यालाही कळतं तो बत आहे, जे ज्ञेय आहे साखर तेही त्याला माहिती आहे आणि ज्ञान त्याच्याजवळ. म्हणून आपली सगळी संसारातली जेवढी कर्म आहे ना ती अशी ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान या त्रिपुटीने चाललेली असते. परंतु आत्मज्ञानाच्या ठिकाणी ही त्रिपुटी नाही. तो ज्ञाताही होत नाही, त्याच्यासाठी ज्ञेय काही नाही आणि ज्ञानही नाही. ज्ञान म्हणजे आत्मन सापेक्ष जे ज्ञान केलाच तेही त्याचं ठिकाण जीवन ज्ञाताही नाही, ज्ञेय नाही, ज्ञानही त्याच्या ठिकाणी ही त्रिपुटी त्याने खाऊन टाकलेली आहे. ऐसे वेद्य वेदकपणीशी पडिले का जयाच्या ग्रासी. ग्रासी म्हणजे ज्याने घास करून घेऊन टाकलं. तसा मी देह ऐशी अहंता कैशी. आणि मग त्याच्या ठिकाणी मी देह आहे असा अहंभाव येईल का. म्हणजे आत्मज्ञानी माणसाचा अहंभाव गेलेला असतो, त्याचा जीवभाव संपलेला असतो, तो आत्मभाव गेलेला असतो, तो शिवभावात असतो. आणि शिवभावामध्ये असलेली ही माणसं कधीही अहंकाराने बोलत नाही. मी म्हणजे देह असा भाव कधीच येत नाही करत. किती फरक आहे आपल्यामध्ये त्याचं. आपण जेव्हा जेव्हा मी म्हणतो त्या वेळेला मी म्हणजे देह अशी कल्पना करूनच आपण बोलू शकतो. परंतु आत्मज्ञानी माणसं त्यांच्या ठिकाणी तो अहंभाव नाही, तो अहंकार नाही. तेव्हा ते जेव्हा जेव्हा काही बोलण्याचा प्रसंग येईल त्या वेळेला ते आत्मभावातून बोलतात. माता बोलून राहिले जन्मा संघर्ष जे बोलून राहिले ना
ते आपल्यासारखं बोलत नाही, हे त्यांच्या आत्मशिक्षेतून त्याला शिकून राहिले. आणि हे आपल्याला ऐकायला मिळतं की आपली बातमी किंवा आत्मशिक्षी विषय कसं शिकवतो, कसं बोलतो, काय सांगतो, हे आपल्याला ऐकायला येणं. आपल्याला तर काही आत्मज्ञान झालेलं नाही, आपण त्याच्या आत्मशिक्षेमध्ये गेलेलं नाही. मग आपल्याला हे ऐकायला मिळणं हे भाग्य नाही का आपलं. आणि आत्मज्ञान विषय आत्मज्ञानातून बोलत असतो. मग त्याचं ते जे बोलणं आहे ते आपल्या स्वरूपात आपल्या इतकं लाभदायक असतं, आपल्याला कल्याणच असतं. त्या महात्म्यांचे हे जे गुण असतात ना, ते अजून आपणही आत्मज्ञानाकडे बोलतो आणि त्या आत्मज्ञानाची जोडी लागते आपल्याला. संत नामदेव महाराजांचं एक अभंग अनेक लोकांचे अभंग पाहून लागले, पण हे नामदेव महाराज हे महान संत गेले आणि हे अशा सामान्य अवस्थेतून वर गेलेले संत. जसे आपले देव महाराज आहे, सगळे संत आपले तुकाराम महाराज. आता नामदेव महाराज आपल्याला मनाबद्दल सांगणार, कारण हे मनच मोठं विचित्र आहे. मनामुळे आपले सगळे कर्म, सगळे व्यवहार चाललेले त्या मनासंबंधित. मनच कल्पना करतं ना, कल्पना करी अथवा न करी, ही जी कल्पना करण्याची गोष्ट आहे ना, ही मनाने होते. बोलणं जे आहे ना ते मुखाने होतं, अंतःकरणात होते. बोलणं जे आहे ते हातपायाने होते. मन असतं त्याच्यामध्ये सुद्धा, किंवा मन आपल्या सगळ्या कर्मांच्या मागे असतं. मनच त्यांना सगळ्या कर्मांना मदत करत असत. म्हणून या मनाबद्दल नामदेव महाराज काय सांगतात, काय नामदेव महाराज म्हणतात, या मनाचा आत्म्याच्या ठिकाणी काही संबंध नाही, मन आपल्याकडे जाऊ शकत नाही. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, त्रिकोणाचे धन जैसे भूमियात. त्रिकोण विषय कंजूस माणूस आहे, त्याने पैसा जमवला आहे. मग तो त्रिकोण माणूस ते पैसे कुठे ठेवतो, लोकांना दिसू नये म्हणून, घरातल्या लोकांनाही कळू नये म्हणून तो कुठेतरी घरातल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये चढून ठेवतो, कोणाला सांगत नाही. सांगितलं तर ते केव्हा काढून घेतील घरातले सुद्धा. त्यामुळे घरातल्या लोकांना तो कळू देत नाही. त्रिकोणाचे धन असे भूमी आत. जेथे जाय चित्त तेथे राखी ध्यान. मग त्याच्या ध्यानामध्ये कोणती गोष्टी सांगतात, त्याच्या मनामध्ये सतत कोणती गोष्ट राहील, त्यांनी काढलेलं धन ना, रात्रंदिवस तिकडेच त्याचं चित्त जात, त्याचं मन तिथंच जात. असं बुद्धाने गेलं हे कोण पाहिलं तरी तिथं आपण जे शोधलेलं धन, म्हणून त्या धनाकडेच त्या मूळ माणसाचं लक्ष असतं. ऐशी मद देवा लावा ही सवय. मला देवा ही अशी सवय नको लावणे बाबा. आपली सवय मी लंबू महाराज काय तुमची सवय मागता देवा. ऐशी मद देवा लावावी सवय हेची मद द्यावे पांडुरंगा. हे देवा पांडुरंगा, हे परमेश्वरा, हे आत्मराजा, मला काही द्यायचं असेल तर अशी चांगली सवय दे. ही अशी सवय नको, माझं सगळं लक्ष त्या धनामध्ये राहील किंवा घरामध्ये राहील आपलं, किंवा प्रपंचामध्ये राहील आपलं. इथे तो कोण आहे त्याचं धन असेल तर आपलं काय आहे,
आपले सगळ्या वर्ष तिकडेच आहे घरामध्ये, घरातल्या मुलांमध्ये, त्या घरातल्या व्यवहारांमध्ये तिकडेच भटकतात म्हणजे चित्र. अरे ही सोय घरी नाही रे. देवा मला अशी सोय नको परमेश्वरा राजा, मला ही अशी सोय नको, मला ही नको काम करते. बोलता जिथे जिथे मन जाईल हे माझे, आता जिथे जिथे माझं असं मन जाईल तेथे तेथे तुझे रूप भासे. जिथं जिथं माझं मन जाईल आता तर मी भटकय तिथं जाणारच, पण ते जिथं जिथं जाईल ना तिथं त्याला हे देवा तुझं रूप दिसू दे बस. हे परमेश्वरा हे आपला राजा तुझंच रूप त्या मनाला दिसू दे. पण मन त्या रूपाला काय बनवून मन भटकत. मनाचा खेळ थांबवायचा असेल तर त्याला भगवंताचं नाव घ्या, चुकून जाते. पण तिथे ते जात नाही, फार भीत होते. आपल्याला का भीत होते? कारण ते अमन होऊन जाते, अमनी अवस्था होऊन जाते, मनरहित अवस्था, उन्मनी अवस्था होऊन जाते. म्हणून मनाला आत्म्याकडे लावा, देवाकडे लावा, परमेश्वराकडे लावा. तिकडे तो मन गेलं की लगेच शिकून जातो. म्हणून जास्त वाचलं करत नव्हते, भटकत नव्हते. मनाला देवा असं कर माझ्या की ते मन जिथं जिथं जाईल तिथं तुझं स्वरूप दिसलं पाहिजे. जिथे जिथे मन जाईल हे माझे, तेथे तेथे तुझे रूप भासे. नामा म्हणे सर्वापरी मी अत्यंत. म्हणतात हे सगळे संत लोक फार ज्ञानी समजतात. आज तर ते काही वाचन केलं, शास्त्र वाचलं, काही ज्ञान मला एवढं समजतं की देवा माझ्या मनाला जर काही शिक्षण द्यायचं असेल तू दिशील, तुझ्याकडे मन आलं ना तर तू शिकली बस. आणि तुझं त्याला बोल दे बस. नामा म्हणे सर्वापरी अज्ञान, दिनदी आस करू न पाहू ना. ही आशा धरून मी तुला विनंती करतो की देवा मला अशी सवय आपलं मागणं बघा ना किती खरं. हे संत महात्मे काय मागतात देवाजवळ, आपण काय मागतो देवाजवळ? आज कधी म्हणून आपण देवाला की हे देवा तूच आम्हाला भेट नाही, माझ्या मनाला तू दर्शन नाही. तेव्हा हा संतांचा आद्य स्वरूपाचा नवजी महाराजचा हे आनंद आजची सत्संगाची बरोबर आपण पुष्कळ लोक म्हणत आले. असो तेव्हा उरलेला आणखी हा भाग आहे पाहू. आजच्या सत्संगाला विश्राम मिळूया.